नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर उपेंद्र पठाडे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव आजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, जिल्हा नाशिक, FIBA प्रथम वर्ष कला, CBCS पॅटर्न 2020-2021, सेमिस्टर 1, विषय भूगोल. या तासिकेमध्ये प्रथम वर्ष कला या भूगोल विषयाच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी मनःपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, ज्ञान हे एक संध आहे. आपण आपल्या सोयीसाठी त्याचे वेगवेगळे विभाग करून त्यांना इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, मराठी इत्यादी नावे दिलेली आहेत. एखाद्या देशातील, प्रदेशातील विविध घटकांची माहिती घेताना आपला या विभागाशी संबंध येतो. अध्ययन अध्यापन सोयीचे व्हावे यासाठी या ज्ञानाची विभागणी करून त्याच्या शाखा निर्माण केल्या व प्रत्येक शाखेला विषय संबोधले गेले. या ज्ञान शाखेतील भूगोल हा एक विषय आहे. भूगोल विषयाचा अभ्यास प्राचीन काळापासून केला गेलेला आपल्याला दिसून येतो. मानव हा निसर्गातील बुद्धिमान प्राणी आहे. तो जन्मापासून आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचे निरीक्षण करून ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करत असतो. या भौगोलिक ज्ञानातून भूगोलशास्त्राची निर्मिती व विकास होत गेलेला आहे. निसर्गातील विविध घडामोडींचे निरीक्षण व प्रयोग करून पद्धतशीरपणे मिळविले ज्ञान म्हणजेच विज्ञान होय. याच अनुषंगाने आज आपण पहिल्या तासिकेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ FIBA प्रथम वर्ष कला, CBCS पॅटर्न 2020-2021 भूगोल विषयाचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आणि हा सदर विषय प्रामुख्याने अभ्यासण्याचे काय हेतू आहेत ते सुद्धा हेतू आपण या अनुषंगाने पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, सदर विषय हाताळण्या अगोदर आपल्याला या विषयाची पूर्व कल्पना असणे हे गरजेचे आहे. जसे की आपण पाहिलं या ठिकाणी की प्राचीन काळापासून भारतीय, ग्रीक, रोमन, ख्रिस्ती, अरब भूगोलकारांनी भूगोलाचा अभ्यास करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि या भूगोलकारांनी आपल्या ग्रंथातून व प्रवास वर्णनातून सागरी खगोलीय, हवामान, शेती, उद्योग, मानवी वसाहती, प्राकृतिक, सांस्कृतिक व सामाजिक लिखाणातून भूगोलशास्त्राचा पाया रचलेला सुद्धा दिसून येतो. याच अनुषंगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत प्रथम वर्ष कलासाठी भूगोल विषयाच्या अंतर्गत जो सिलेबस आपण पाहणार आहोत, यामध्ये या पहिल्या तासिकेच्या अनुषंगाने FIBA जॉग्राफीचा जो प्रामुख्याने सिलेबस आहे तो सिलेबस याप्रमाणे: CBCS 2019-2020 FIBA जॉग्राफी. आपल्या विद्यापीठाने जो कोर्स स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेला आहे तो अर्थातच FIBA जॉग्राफी सेमिस्टर 1 आणि कोर्स नंबर आहे GG 110A. नेम ऑफ द कोर्स अर्थात सेमिस्टर 1 साठी जो पेपर आहे त्याचे नाव आहे फिजिकल जॉग्राफी, जॉग्राफी DSC 1. सेमिस्टर 2 साठी जो विषय आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजेच ह्युमन जॉग्राफी. नेम ऑफ द कोर्स ह्युमन जॉग्राफी.
आणि त्याचा कोर्स नंबर सुद्धा आहे GG 110P आणि नेम ऑफ द कोर्स अर्थात त्या विषयाचं नाव असणार आहे ह्युमन जॉग्राफी, त्यालाच मराठीमध्ये मानवी भूगोल या नावाने संबोधले जाते. आणि हा सुद्धा जॉग्राफी DSC सेकंड म्हणून हा संबोधला जातो. या ठिकाणी जो सिलेबस आहे तो सिलेबस अत्यंत महत्वपूर्ण असा असून प्राकृतिक घटकांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीला किंवा संबंध मानव समाजाला किंवा समुदायाला मनुष्य व मानव अर्थात मानवेतर प्राण्यांचा भौगोलिक दृष्टिकोनातून जो अभ्यास प्रामुख्याने होतो त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम सुद्धा पर्यावरणावर होताना आपल्याला दिसून येतो आणि याच्या एकत्रित परिणामातूनच मनुष्य आपलं जीवन हे सुखकर करीत असतो. भौगोलिक ज्ञान निर्मितीची सुरुवात ही प्राचीन काळापासूनच झाल्याची आपल्याला दिसून येते. ग्रीक भूगोलकारांच्या विचारांचा अभ्यास केल्यास महाकवी होमर यांचे भौगोलिक वर्णन असलेली इलियड आणि ओडिसी ही दोन महाकाव्ये, हेल्स यांची विश्वाची उत्पत्ती व नक्षत्रासंबंधीचे पुस्तक, एनॅक्सिमेंडर यांचा जीवोत्पत्तीचा सिद्धांत, हेकेटियस यांचे प्रादेशिक भूगोलासंबंधीचे लिखाण आणि हेरोडोटस यांची पर्यावरणवादाची संकल्पना, टॉलेमी यांचे पंचांग व गृह्य परिकल्पना ही पुस्तकं या ठिकाणी महत्वपूर्ण आहेत. आणि याच अनुषंगाने प्रामुख्याने एरास्टोस्थेनियस यांनी सर्वप्रथम पृथ्वीचा परिघ मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी इसवी सन 272 ते इसवी सन पूर्व 196 या दरम्यान पृथ्वीच्या वर्णनासाठी जॉग्राफी हा शब्द वापरला. म्हणून इरास्टोस्थेनियस यांना भूगोलाचे पितामह, फादर ऑफ जॉग्राफी असे संबोधले जाते. तर विद्यार्थी मित्र हो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जो विषय सिलेबस स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी प्रथम वर्ष कला भूगोल विषयाच्या संदर्भात दिलेला आहे तो या पद्धतीने असणार आहे. डिटेल्स ऑफ सिलेबस सेमिस्टर 1 फिजिकल जॉग्राफी आणि त्यामध्ये सेमिस्टर 1च्या अंतर्गत एकूण 4 प्रकरण आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे. टॉपिक 1 अर्थात प्रकरण पहिलं असणार आहे इंट्रोडक्शन टू फिजिकल जॉग्राफी आणि यानंतर मी तुम्हाला याचं मराठीत रूपांतर सुद्धा करून PPT दर्शवलेली आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखविणार आहे. तत्पूर्वी आपण पाहूया की सब टॉपिक्स पहिल्या प्रकरणामध्ये आहे डेफिनेशन ऑफ फिजिकल जॉग्राफी, दुसरा पॉइंट आहे नेचर अँड स्कोप ऑफ फिजिकल जॉग्राफी, तिसरा पॉइंट आहे ब्रांचेस ऑफ फिजिकल जॉग्राफी, चौथा पॉइंट आहे इंट्रोडक्शन अबाउट द अर्थ सिस्टीम, लिथोस्फियर, ऍटमॉस्फियर, हायड्रोस्फियर अँड बायोस्फियर. दुसरं प्रकरण आहे लिथोस्फियर, त्यामध्ये आहे इंटिरियर ऑफ द अर्थ, दुसरा पॉइंट आहे वेगनस कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी, तिसरा पॉइंट आहे डेव्हिस कन्सेप्ट ऑफ सायकल इरोजन. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे ऍटमॉस्फियर, त्यामध्ये पहिला मुद्दा आहे स्ट्रक्चर ऑफ द ऍटमॉस्फियर, दुसरा मुद्दा आहे हीट बॅलन्स, तिसरा मुद्दा आहे प्रेशर बेल्ट्स अँड विंड सिस्टीम, चौथा मुद्दा आहे फॉर्म्स अँड टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन. त्यानंतर चौथं प्रकरण आहे हायड्रोस्फियर आणि त्यामध्ये पहिला मुद्दा असणार आहे जो आपल्याला अभ्यासाचा आहे तो म्हणजेच अत्यंत महत्वपूर्ण असा हायड्रोलॉजिकल सायकल, दुसरा आहे जनरल स्ट्रक्चर ऑफ द ओशन फ्लोर, तिसरा आहे वेव्स अँड टाइड्स आणि चौथा आहे फील्ड व्हिजिट. तर याचं मराठीत रूपांतर केल्यानंतर आपलं असं लक्षात येईल की प्रकरण पहिला जो आहे पहिल्या प्रकरणामध्ये जो मुद्दा आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे प्राकृतिक भूगोलाची ओळख. जसं मी तुम्हाला सांगितलं इंग्लिश ज्यावेळेस आपण सिलेबस बघितला त्या म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ दी फिजिकल जॉग्राफी त्यालाच संबोधले जाते प्राकृतिक भूगोलाची ओळख. आणि यामध्ये आपल्याला मुद्दे बघायचे आहेत प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या, प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती,
प्राकृतिक भूगोलाच्या ज्या विविध शाखा आहेत त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. पृथ्वीच्या ज्या वैशिष्ट्यपूर्ण अशा क्रिया आहेत जसे की शिलावरण आहे, वातावरण, जलावरण आणि जीवावरण, या आवरणांच्या सानिध्यात पृथ्वीच्या क्रिया आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि त्यातूनच मनुष्य आपला व्यवहार किंवा आपले जीवन सुखकर करीत असतो. त्यांचा सुद्धा अभ्यास प्रामुख्याने आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर पहिल्या प्रकरणाचं नाव आहे प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि या पर्टिक्युलर स्लाइड मध्ये जे तुम्ही पाहताय ते विविध मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत. नंतर येतो प्रकरण दुसरे, लिथोस्फिअर अर्थात शिलावरण, आणि यामध्ये आपल्याला पाहायचं आहे पृथ्वीचे अंतरंग अर्थात इंटेरियर ऑफ द अर्थ. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे वेगनरचा भूखंड अपवहन सिद्धांत, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी ऑफ द वेगनर. त्यानंतर आहे डेव्हिस यांची क्षरणचक्र संकल्पना. हे 3 मुद्दे आपल्याला प्रकरण 2 मध्ये या ठिकाणी पाहायचे आहे. इरोजनल प्रोसेस अर्थात डेव्हिस यांची क्षरणचक्र संकल्पना सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. तिसरे जे प्रकरण आहे, प्रकरण क्रमांक 3, यामध्ये आपल्याला पाहायचे वातावरणाच्या संबंधातली माहिती. आणि या प्रकरणामध्ये जे वैशिष्ट्यपूर्ण 4 मुद्दे आहेत ते मुद्दे अर्थात त्या पहिल्या मुद्द्याचं नाव आहे, पहिल्या लर्निंग पॉइंटचं नाव आहे पृथ्वीच्या वातावरणाची रचना. दुसरं आहे पृथ्वीचं औष्णिक संतुलन. तिसरं आहे वातावरणीय दाब आणि वारे प्रणाली. आणि चौथा आहे पर्जन्याची विविध रूपे. प्रकरण 4 जे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे त्यामध्ये आहे जलावरण, हायड्रोलॉजिकल सायकल आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. त्यानंतर सागरतळ पसरण सिद्धांत आपण पाहणार आहोत, सागरी लाटा व भरती ओहोटी आपण पाहणार आहोत आणि क्षेत्र भेट सुद्धा आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आपण सध्या फक्त सेमिस्टर 1 या संदर्भात या ठिकाणी चर्चा करीत आहोत. सेमिस्टर 1 चा पूर्ण भाग झाल्यानंतर आपण सेमिस्टर 1 च्या विषयाला हाताळणार आहोत. त्या सेमिस्टर 2 मध्ये आपण मानवी भूगोल बघणार आहोत आणि त्याचा सुद्धा सिलेबस हा संपूर्ण भाग झाल्यानंतर तो सुद्धा आपण सिलेबस प्रत्यक्षात पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, हा विषय अभ्यासण्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी जाणून घेणं अत्यंत महत्वपूर्ण असं आहे. विद्यार्थी मित्र हो, तुमच्या असं लक्षात येईल की सृष्टीतील भौतिक, निर्जीव घटक व तत्वे आणि सजीव घटकांची प्रक्रिया यांच्यातील परस्पर संबंधांचे शास्त्र म्हणजे भूगोल होय असे निर्देशित केले जाते. की मानव व मानवेतर प्राण्यांचा भौगोलिक दृष्टिकोनातून जो अभ्यास होतो तो प्रामुख्याने या भूगोल विषयाशी संबंधित आहे. तसेच भूपृष्ठावरील भूरचनेच्या विविध प्रकारांचा तसेच या विविध प्रकारांचा इतर बाबींच्या वितरणावर जो प्रभाव पडतो त्याचा सुद्धा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय असे संबोधले जाते. याशिवाय भूगोल ही मानवी क्रिया प्रक्रियांचा अभ्यास आहे. आपण जर वैशिष्ट्यपूर्ण घटक जर या ठिकाणी पाहिले या विषयाच्या संदर्भातले तर आपल्याला असं लक्षात येईल की भूगोल ही मानवी क्रिया प्रक्रियांचा अभ्यास आहे. भूपृष्ठ हे मानवाचे वसतिस्थान गृहीत धरून भूपृष्ठाच्या व मानवाच्या घनिष्ठ संबंधांचा अभ्यास म्हणजेच भूगोल होय. आपण जर पाहिलं की हिमालयाच्या पायथ्याशी आणि हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगामध्ये प्रामुख्याने जे वसतिस्थान आहे त्या वसतिस्थानावर प्रामुख्याने नाना प्रकारच्या घटकांचा परिणाम होत असतो आणि त्या अनुषंगाने मनुष्य आपले जीवन जगत असतो. अर्थातच भूपृष्ठ हे मानवाचे वसतिस्थान गृहीत धरून भूपृष्ठाच्या व मानवाच्या घनिष्ठ संबंधांचा अभ्यास सुद्धा भूगोल या नावाने संबोधला गेलेला आहे. भूगोलाच्या अभ्यासात स्थान, भू आकार, जमीन, पाणी, हवामान, वनस्पती, प्राणी, खनिज इत्यादी भौतिक किंवा नैसर्गिक घटकांचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी केला जातो. तर आपण पाहिलेला आहे भूगोल विषयाचा परिचय आपण पाहत आहोत आणि त्याची जी वैशिष्ट्ये आहे ते सुद्धा आपण या पर्टिक्युलर स्लाइड मध्ये पाहिलेली आहे. आता भूगोल
विषयाची वैशिष्ट्ये अजून जर आपण या ठिकाणी लक्षात घेतली तर अजून आपल्याला लक्षात येईल की पृथ्वीच्या भूकवचाची निर्मिती, रचना, विकास इत्यादींचा अभ्यास सुद्धा या विषयात केला जातो. भूगर्भातील हालचालींचा परिणाम भूकवचावर होत असल्याने भूगोलात भूगर्भशास्त्रीय निष्कर्षाचा अभ्यास करावा लागतो. कारण कोणतेही खनिज द्रव्ये विशिष्ट खडकातच आढळताना आपल्याला दिसून येतात. तसेच भूमिगत पाण्याचा साठा सुद्धा खडकांच्या प्रकारावर अवलंबून असतो असे सुद्धा या ठिकाणी लक्षात येते. पृथ्वीच्या अंतर्गत भागात नाना प्रकारचे गूढ हे दडलेले आहे आणि या दडलेल्या गोष्टींचा जर आपल्याला उकल करायचा आहे तर पृथ्वीच्या अंतर्गत भागातून जो लाव्हारस बाहेर येतो किंवा अंतर्गत निर्मित खडकातून जो पदार्थ या पृथ्वीच्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतो आणि त्याच्या अनुषंगाने आपण या पृथ्वीच्या अंतर्गत भागातील अंदाज सुद्धा या ठिकाणी बांधू शकतो. अजून वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर प्राकृतिक भूगोलात भूपृष्ठ, हवामान, जमीन, सागर, वनस्पती, प्राणी इत्यादी घटकांचा अभ्यास होतो आणि हा प्रत्येक एक स्वतंत्र अभ्यास विषय असल्याने वेगवेगळ्या शाखानुरूप अभ्यास सुद्धा या ठिकाणी केला जातो. विद्यार्थी मित्र हो, या तासिकेमध्ये आपण पाहिलंय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने भूगोल विषयाच्या अंतर्गत FIBA कला CBCS पॅटर्न साठी जो विषय या ठिकाणी दिलेला आहे प्राकृतिक भूगोल, त्याचा सिलेबस आपण या ठिकाणी पाहिला. भूगोल विषयाची प्रस्तावना सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि भूगोल विषयाची जी वैशिष्ट्ये आहेत आणि या भूगोल आणि मानव यांचा कशा पद्धतीने एकमेकांशी संबंध येतो हा सुद्धा मुद्दा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी या तासिकेमध्ये आपण येथेच थांबूया. दुसऱ्या तासिकेमध्ये आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत प्राकृतिक भूगोलाची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि त्या संबंधातले विविध विषय. तर येथेच मी थांबतो. नमस्कार.